नमस्कार मित्रांनो. आज या लेक्चरमध्ये कंडिशनल फॉर्मॅटिंग जी आहे ती डेटाला कशा रीतीने आपण सेट करू शकतो आणि आपल्या डेटाला चांगल्या प्रकारे रिप्रेझेंट जे आहे ते कशा रीतीने करू शकतो हे आपण आज या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. जसं की तुम्ही स्क्रीनवरती डेटा पाहू शकता की जो डेटा सेल्समध्येच इथे तुम्हाला हे बार्स जे आहेत ते दिसतील, त्याचबरोबर इथे कलर कोडिंग जे आहे ते दिसेल, त्याचबरोबर इथे जे आहेत ते वेगवेगळे टॅग्स जे आहेत ते किंवा डायरेक्शनल जे आहेत ते लोगोज बेसिकली ते तुम्हाला इथे दिसतील. त्याचबरोबर इथे सेंटर अलाइनमेंट केलेली आहे, सगळ्या सेल्सला मर्ज केलेलं आहे, त्याचबरोबर हेडर्स जे आहेत ते चांगल्या प्रकारे हायलाइट केलेले आहेत. तर हे सर्व आपण कशा रीतीने आपल्या डेटा सेटवरती बनवू शकतो हे आपण आज या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. जसं की आपल्याकडे इथे तुम्ही पाहू शकता की हा जो आहे आपल्याकडे रॉ डेटा सेट आहे. ओके, आता इथे आपण या डेटाचा जो आहे तो बेसिकली टायटल आहे. ओके, तर इथून इथपर्यंत मी सेल सिलेक्ट करणार आहे. त्याचबरोबर इथे आपल्याकडे मर्ज अँड सेंटर जो आहे तो होम या टॅबमध्ये तुम्हाला ऑप्शन दिसेल. मर्ज अँड सेंटर केल्यानंतर सगळ्या सेल्स जे आहेत त्याची एकच सेल बनेल, म्हणजे सगळ्या सेल्स जे आहेत ते मर्ज होतील आणि ते सेंटर अलाइनमेंट जे आलेले आहे म्हणजे मधोमध आलेलं आहे. त्यानंतर याची साईज वाढवू शकता आणि याला बोल्ड करू शकता, त्याचबरोबर कलर सुद्धा याचा चेंज करू शकता. ओके, हा टायटल आलेला याला बॉर्डर मी टाकतोय. ओके, त्यानंतर आपल्याकडे हे जे आहे ते बेसिकली कॉलम्सचे हेडर आहेत. कॉलम्सचे हेडर जे आहेत ते बेसिकली बोल्डमध्ये नेहमी असायला हवेत. आणि समजा या डेटा सेटला मी काय करतोय, एक ऑल बॉर्डर सुद्धा मी इथे सिलेक्ट करत आहे. अशा रीतीने आता माझा डेटा सेट दिसत आहे. हेडर्सला मी एक अलाइनमेंट देतोय. बघा आपल्याकडे अलाइनमेंट जे आहेत ते 3 टाईपचे असतात एक्सेलमध्ये, लेफ्ट अलाइनमेंट, सेंटर अलाइनमेंट किंवा राईट अलाइनमेंट. तर मी यांना सेंटर अलाइनमेंट जी आहे ती चूज करणार. ओके, तर आता डेटा तुम्ही पाहू शकता की चांगल्या रीतीने दिसतो आहे. आता मी आपल्याकडे इथे मॅथ्सचा स्कोर जो आहे तो दिलेला आहे स्टुडंट नेम्स नुसार. आणि आता या कॉलम्सला आपण कंडिशनल फॉर्मॅटिंग जी आहे ती ऍड करणार आहोत. तर बेसिकली कंडिशनल फॉर्मॅटिंग जी आहे ती काय करते, तर बेसिकली याला कलर कोडिंग करते की डेटा जो आहे तो आपल्याला इझिली अंडरस्टँड करता यावं किंवा व्हिज्युअली या डेटाला इथेच आपण वेगळे चार्ट्स न बनवता नंबर्सलाच पाहून आपण इथे डायरेक्टली डेटाला व्हिज्युअलाइज करू शकतो. ओके, तर ते कशा रीतीने, तर मी अगोदर हा कॉलम सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर होम या टॅबमध्येच आपल्याकडे कंडिशनल फॉर्मॅटिंग नावाचा एक ऑप्शन आहे. कंडिशनल फॉर्मॅटिंग नावाच्या ऑप्शनमध्ये तुम्ही ज्यावेळी जाता त्यावेळी तुम्हाला इथे थर्ड ऑप्शन जो आहे तो डेटा बार्सचा दिसेल. ओके, डेटा बार्समध्ये तुम्ही ज्यावेळी पहिल्यांदा जाता त्यावेळी तुम्ही पाहू शकता की जेव्हा मी इथे येतोय, अजून मी क्लिक केलेलं नाहीये, तर इथे बार्स जे आहेत ते सेल्सच्या व्हॅल्यूनुसार जे आहे ते इथं आलेले आहेत. इथे बार जे आहेत त्या व्हॅल्यूला बेसिकली रिप्रेझेंट करत आहेत एका स्पेसिफिक कलरमध्ये. आता इथे मी जो आहे तो ब्ल्यू कलर चूज केलेला आहे. इथे तुम्ही वेगवेगळे कलर्स जे आहेत ते इथे सिलेक्ट करू शकता. आता तुम्ही जर यांना पाहिलं, ओके, तर जी लहान व्हॅल्यू जी आहे त्याला बघा बार जो आहे तो त्या साईजमध्ये आलेला आहे. जर व्हॅल्यू मोठी असेल की जसं की इथं 90, तर त्याचा बार बघा जो आहे तो मोठा आलेला आहे. बेसिकली चांगल्या प्रकारे जे आहे आपण डेटाला रिप्रेझेंट करू शकतो किंवा लवकरात लवकर इझिली आपण आयडेंटिफाय करू शकतो की सगळ्यात कमी व्हॅल्यू किंवा सगळ्यात जास्त व्हॅल्यू कुठे आहे, ॲव्हरेज व्हॅल्यूज कुठे आहेत हे आयडेंटिफाय करण्यासाठी कंडिशनल फॉर्मॅटिंगचा यूज केला जातो. इथे आपल्याकडे मल्टिपल ऑप्शन्स आहेत. आता हे नको असेल तर तुम्हाला त्याच ऑप्शनमध्ये जायचं आहे. ओके, कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये गेल्यानंतर क्लिअर रूल्समध्ये गेल्यानंतर क्लिअर रूल्स फ्रॉम सिलेक्टेड सेल ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. तुमचे जे कंडिशनल फॉर्मॅटिंग जी आहे ती रिमूव्ह होईल. त्यानंतर पुन्हा तुम्ही कंडिशनल फॉर्मॅटिंगमध्ये गेला, डेटा बार्समध्ये गेला, तर इथे बघा सॉलिड फिल आहे. ओके, तर इथे सुद्धा वेगळ्या टाईपचे ऑप्शन जे आहेत ते डायरेक्टली तुम्हाला भेटत आहेत. तर अशा रीतीने तुम्ही पुन्हा एकदा त्यांना बार्स जे आहेत ते ऍड करू शकता. ओके, एकदा ज्यावेळी तुम्ही कंडिशनल फॉर्मॅटिंग लावता आणि दुसरी जर तुम्हाला जर यूज जर करायची असेल तर अगोदर यूज केलेले रिमूव्ह करणं हे गरजेचं असतं. ओके, त्यानंतर तुम्ही आता इथे आपण हे ठेवूया. आता या रीडिंग स्कोर या कॉलमला मी कलर स्केल्सने सुद्धा कंडिशनल फॉर्मॅटिंग जी आहे ती यूज करू शकतो. जसं की या ऑप्शनमध्ये मी जर आलो तर तुम्हाला इथं दिसू शकतं की हा ऑप्शन काय करतो, बेसिकली हा कलर ग्रेडियंट ऑप्शन आहे. ज्याप्रमाणे तुमच्या व्हॅल्यूज असतील त्याप्रमाणे त्यांना कलर रेंज जी आहे ती देऊन देईल. ओके,
आता इथे बघा ग्रीन येलो रेड म्हणजे सगळ्यात मोठी जी व्हॅल्यू आहे म्हणजे मोठ्यात मोठ्या जे व्हॅल्यूज आहेत त्यांना ग्रीन येणार आहे, त्यापेक्षा लहान जे आहेत त्यांना येल्लो आणि त्यानंतर रेड. जसं की इथं तुम्ही पाहू शकता की ज्या मोठ्या व्हॅल्यूज ज्या आहेत त्यांना ग्रीन कलरमध्ये आहेत, त्यानंतर ज्या मीडियम व्हॅल्यू आहेत त्यांना येल्लो कलर, आणि ज्या लहान व्हॅल्यूज आहेत त्यांना बघा तितकं ते डार्क रेड होत गेलेले आहेत. ओके, त्यामुळे 43 जो आहे तो एकदम रेड कलरमध्ये दिसत आहे आणि सगळ्यात मोठ्या व्हॅल्यू 95 वगैरे जास्त ज्या आहेत त्या ग्रीन कलरमध्ये डार्कमध्ये आलेल्या आहेत, हे तुम्ही इथे पाहू शकता. ओके, आता त्याचबरोबर इथे तुम्ही गेला कलर स्केलिंगमध्ये, इथे अजून तुम्हाला मल्टिपल ऑप्शन्स आहेत. हा सुद्धा एक ऑप्शन आहे की ज्याच्यामध्ये काय होतंय बघा पेंट होत गेलेले. ओके, कलर इंडिकेट्स व्हॅल्यूज फॉल्स विथ इन द रेंज. ओके, तर इथे बघा ज्याप्रमाणे व्हॅल्यूज जे आहेत त्या लहान आहेत त्याप्रमाणे त्या पेंट पण होत गेलेल्या. आता सगळ्यात लहान व्हॅल्यू म्हणजे पूर्णपणे व्हाईट झालेले आणि डार्क आहेत त्या मोठ्या व्हॅल्यूज आहेत. ओके, हे मी रिमूव्ह करतोय. इथे आलो मी क्लिअर रूल्स वरती क्लिक केलं, त्यांना रिमूव्ह केलं. ओके, आता पुन्हा एकदा मी या कॉलमला सिलेक्ट करत आहे, पुन्हा कलर स्केलमध्ये जात आहे. तर इथे तुम्हाला अजून मल्टिपल ऑप्शन्स जे आहेत ते इथे दिसतील की वेगवेगळे कलर्स आहेत बघा. तुम्ही ज्याप्रमाणे तुम्हाला डेटाला रिप्रेझेंट करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर अजून एक आपल्याकडे ऑप्शन आहे, तो आहे आयकॉन सेटचा. आयकॉन सेट बेसिकली काय करतं, तर यांना आयकॉन्सने तुम्ही आयडेंटिफाय करू शकता. जसं की आता इथे 3 जे आहेत ते आयकॉन्स जे आहेत ते इथं ॲड झालेले आहेत. तर इथे मी जर सिलेक्ट जर केला तर इथे बघा जे ग्रीन कलरचे आहेत त्या मोठ्या व्हॅल्यूजला रिप्रेझेंट करतायत, नंतर येल्लो आहेत आणि नंतर रेड जे आहेत त्यांची डायरेक्शन जी आहे ती डाऊन साईडला दिलेली आहे, बेसिकली लहान व्हॅल्यूजला रिप्रेझेंट करताय. अशा रीतीने तुम्ही आपल्या डेटा सेटला कंडिशनल फॉर्मॅटिंग लावून तुम्ही आपल्या डेटाला व्हिज्युअलाइज करू शकता.